राम सोयरे हो, आता लई लोकांचा भरम आहे. अबे या मराठ्याचं काही खरं नाही बे. यायच्या मागं यायचेच माणसं नाही म्हणालेत, यायचेच आमदार यायचेच खासदार यायच्या मागं नाहीत म्हणायत, यायचं काय खरं आहे म्हणालेत. तर त्या येडीखंडा लोकांचा मला भरम दूर करायचा आहे. तुम्हाला जे वाटालंय की नाही ते तुम्हाला असंच वाटाव. कारण का तुम्हाला मधला कार्यक्रम माहीत नाही. तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो. भावभावकीचं किती भांडण राहू द्या, किती ते दूर राहू द्या, त्यानं किती काट्यानं मारामारी करून घेऊ द्या, पण शेवटी भावकीच्या घरी मेलेलं मड हे भावकीलाच उचला यावं लागते. हे तुम्हाला पटत असेल. तसं आहे की नाही. आम्ही मराठे किती बी कोणावर किती आपटून घेऊ द्या, पण ज्या वेळेस एल्गार करायचा टाइम येते की नाही त्यावेळेस आम्ही बराबर एक होता. आता काही लोक आहे ते उजागर सपोर्ट करालेत, काही लोक मधून कार्यक्रम करालेत. तसं आम्हाला फिल्डिंग चालूच आहे. तसं तुम्हाला भरम राहू नये की यायचे आमदार यायचे खासदार यायच्या पाठीमागं नाहीत. हे तुमचा भरम होय बरं बापू. आमचे आमदार आहे आमच्या माग आहात आणि खासदार आहे आमच्या माग आहात. फक्त काही लोकायला उजागर यायचं माल आहे, काही लोकायला मागून कार्यक्रम करायचं माल आहे. तर त्याला मला सांगायचं आहे, आमचे तुम्ही आमचेच व्हाय, आम्हाला पटलंय असाच मधून कार्यक्रम करत राहा. आम्ही उजागर बरेच जणांची अंडी करत राहता. काय म्हणालो, तुमचा भरम हे भरमच राहू द्या, कारण तुम्हाला आमचा भरम काढणं होईना. कारण या मराठ्याचा फार इतिहास आहे. जर आम्ही एकटलो नसतो तर मुंबईला असा तांडवच केला नसता. की कसा तांडव केलाय मुंबईला. उगे ना माय असेच एक व्हा आणि असेच कार्यक्रम करूतात आपण. आपल्याला बरेच कार्यक्रम करायचे आहेत. तुम्हाला सांगतो, गुन्ह्यानं बसून काही होईना बरे बापू. आता तुम्ही फक्त पाठीमागं राहा आणि आम्ही पुढे राहता. माझ्या आज्यान आहे की नाही, गोऱ्याची अंडी करायचा चिमटा आहे माझ्या घरी. आज्या गेलाय बरेच दिवस झालं, मात्र ती चिमटा घरीच आहे. आमच्या इथं माजलेलं गोरं झालं की त्याची त्या चिमट्यामध्ये अंड धरून आहे की नाही अंडी करून त्याला आवताला कामाला लावत गेले. ते शिकवून म्या घेतली. अंडी करायला मला चांगली येते बरं. चांगल्या चांगल्या गोऱ्याची अंडी करतो. आणि ते चिमटा आजही मी इथं सजावर टाकलेला आहे. त्याला काढतो धुतो की मायला अशी अंडी करतो की यायला माहीतच राहावं. म्हणून सांगायला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.